हे बेसनाचे लाडू पाहताय ना तुम्ही किती मस्त बनलेले आहेत ते. असं वाटतंय की एखाद्या मॅगझिनमधील बेसनाच्या लाडवाचा फोटो पाहतोय किंवा बेसनच्या लाडवाचा मोठा असा पोस्टर पाहतोय. असेच एकसारखे गोल्डन कलरचे हे लाडू वळून झालेले आहेत. अगदी रवाळ टेक्स्चरचे हे लाडू वळून झालेले आहेत. आणि या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी अचूक प्रमाण सांगितलेले आहे, अचूक कृती सांगितलेली आहे आणि प्रमाण चुकले तर परफेक्ट टिप्ससुद्धा सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. आम्हा कोकणी लोकांची एक जुनी म्हण आहे, जुन्या लोकांची म्हण आहे, पण आज तुम्हाला ऐकवते. दिवाळी दसरा आणि हातपाय पसरा. म्हणजेच काय तर किती पण कडकाईचे दिवस आले तरी सणावाराला सण हे करावेच लागतात. आणि म्हणूनच आज आपण आपल्या किचन मध्ये दिवाळीतील पहिला पदार्थ बनवतोय, तो म्हणजे बेसनचे लाडू. तर मग वाट कसली बघायची, चला रेसिपीला सुरुवात करूया. फराळातील कोणताही पदार्थ बनवताना कायम मोजून घेतला पाहिजे. तर त्यासाठी मी ते ग्लास घेतलेला आहे. हा 1/2 किलो वजनाचा ग्लास आहे. याची रुंदी 7 सेंटीमीटर आहे आणि उंची 9 सेंटीमीटर आहे. आणि यामध्ये बरोबर 1/2 किलो वजनाचं प्रमाण मावतं. तर तुम्ही याऐवजी पेला घेऊ शकता किंवा दुसरं कोणतंही 1/2 किलो किंवा अर्धा किलो वजनाचं माप घेऊ शकता. तर इथे आहे ना मी कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा ही 1/2 किलो डाळ घालून बघितलेली आहे. कुकरचा डबा तर सगळ्यांच्याच घरी असतो. तर अर्धा किलोसाठी हा अर्धा डबा बरोबर भरलेला आहे. आता पेल्याच्या वजनामध्ये सांगायचं झालं तर पेला सगळ्यांकडे सारखा नसतो, छोटा असतो किंवा मोठा असतो. तर माझ्याकडील हा जो पेला आहे ना तो अगदी वरपर्यंत भरून 2 चमचे चणा डाळ खाली सांडलेली आहे. इतकी ही चणा डाळ भरलेली आहे. तर याऐवजी तुम्ही वजन काट्यावर जर मोजलं तर उत्तमच आहे. पण मी खरं सांगू का, ही चणा डाळ किंवा घेताना शक्यतो अर्धा किलोपेक्षा 100 ते 200 ग्रॅम जास्तच घ्यायचं आहे. का ते पुढे सांगते. आता ही चणा डाळ मी भाजून घेणार आहे. त्यासाठी गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवलेली आहे. लो पेक्षा थोडीशी गॅसची फ्लेम वाढवली तरीही चालणार आहे, जर तुमच्या कढईचं तळ जर जाड असेल तरच. आता ही इथे तुम्ही लाकडी घेऊ शकता किंवा स्टीलचा सुद्धा पलेता घेऊ शकता. लाकडी जर घेतलात तर भाजतानाचा खडखड आवाज वेळ येणार नाही. तर ही चणा डाळ आहे ना आपल्याला जास्त डार्क कलर येईपर्यंत भाजायची नाही आहे. तर फक्त थोडासा कलर आपल्याला बदलून घ्यायचा आहे. पण तरीही ही चणा डाळ एकदम छान अशी भाजली पाहिजे. आपण बेसन पण पुन्हा भाजणार आहोत. तर मी इथे एक सूप ठेवलेला आहे आणि त्यावरती हा कॉटनचा कपडा घालून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे ओढणीसुद्धा घालून घेऊ शकता आणि ही भाजलेली चणा डाळ त्यावरती घालून घ्यायची आहे. ज्यामुळे याला जे पाणी सुटेल ना ते कॉटनला लागेल किंवा चणा डाळ थोडी ओलसर किंवा बदबदीत होणार नाही. भाजलेली चणा डाळ आहे ना ती थंड करून घेतली आणि घरचीच गिरण आहे त्यामुळे मी या गिरणीवरती लावून घेतली. ही छोटी चक्की आहे. यामध्ये चांगलं एकसारखं सगळं दळण सरसरीत असं येतं. याऐवजी तुमच्याकडे जर घरघंटी असेल तर 2 नंबरच्या चाळणीवरती ही चणा डाळ दळून घेऊ शकता. तर हे दळण जे आहे ना ते एकदम मस्त असं सरसरीत जसा 0 नंबरचा बारीक रवा असतो ना त्याप्रमाणेच झालेला आहे. पण तरीही इथे एक प्रॉब्लेम घडलेला आहे. तो काय तो पुढे सांगते. तर हे बेसन बघा, आपण खमंग अशी ही चणा डाळ एकसारखी भाजलेली होती. अगदी दातांना कुडकुडीत लागली पाहिजे इतपत भाजलेली होती. तरीही याचा रंग मात्र आपण बदलू दिलेला नाही आहे आणि म्हणूनच ही चणा डाळ आपण अगदी लो फ्लेमवरती भाजायची आहे. आता इथे मी तुम्हाला बेसनाचं वजन करून दाखवते. आता मी स्वतःच हे दळण दळलेलं आहे घरच्याच गिरणीवरती. तरीही हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मी अर्धा किलोपेक्षा जास्त 100-150 ग्रॅम चणा डाळ जास्तच घेतलेली होती. तरीही इथे 150पेक्षा जास्त ग्रॅम वजन घटलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही शक्यतो 200 ग्रॅम चणा डाळ जास्त द्या. मात्र दळण कमी झालं म्हणून गिरणीवाल्याला जाऊन ओरडू नका हां. कारण तुम्ही पाहिलंत ना, स्वतःची घरची चक्की असूनही माझ्यासोबत हा दळण्याचा प्रकार घडलेला आहे. तर यातील तुम्ही इथे थोडंसं बेसन घरचं ॲड करू शकता. आता मी तुम्हाला साखरसुद्धा दाखवते इथे मोजून. हे पीठ आहे ते कमी झालेलं आहे ना, म्हणून मी इथे थोडी साखर कमी घेतलेली आहे. पण बरोबर अर्धा किलो चणा डाळीसाठीचं परफेक्ट प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तर ही साखर आहे ना जी मी इथे 300 ग्रॅम घेतलेली आहे साखर अर्धा किलोसाठी. पण या ग्लासाने बरोबर बघा, या ग्लासाच्या मेजरमेंटमध्ये बरोबर 250 ग्रॅम म्हणजेच 1/2 किलो बरोबर बसते. आणि इथे मी या काढून घेतलेली आहे ती 2 चमचे बाजूला. तुम्ही वरपर्यंत अगदी भरून या ग्लासाने मेजरमेंट घेऊ शकता. हे बघा अशा पद्धतीने. आता ही साखर जी आहे ना ती आपल्याला दळून घ्यायची आहे. आता लगेच मी तुम्हाला तुपाचं प्रमाणसुद्धा सांगते. तर हे मी गोविंदचं तूप घेतलेलं आहे, साजूक तूप. आणि ते घेताना आहे ना तळातील तूप घ्यायचं आहे. म्हणजे वरचं तेलासारखं तूप असतं ते अजिबात घ्यायचं नाही आहे, घट्ट घ्यायचं आहे. जेणेकरून आपण पदार्थ बनवल्यानंतर तो थंड झाल्यानंतर ते तूप आकसलं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच तूप घेताना कायम घट्ट घ्यायचं आहे. म्हणून मी तळातील तूप घेतलेलं आहे. आता ही साखर मिक्सरच्या भांड्यात घालून मी दळून घेते बारीक.
आणि आता ही बघा मी साखर दळून घेतलेली आहे. मात्र साखर आपण दळून घेतो ना तेव्हा वाटतं की आपल्याला पिठी साखर बारीक झालेली आहे, पण तसं होत नाही. तर ही साखर आहे ना ती आपल्याला चाळणीने चाळूनसुद्धा घ्यायची आहे. तर तुम्ही बघितलं ना साधारण चमचाभर साखर ही भरड राहिलेली आहे आणि ही अशी साखर कुठेतरी बेसनच्या लाडवामध्ये आली ना तर ती खाली दाताखाली आली की कचकच कचकच गावते आणि म्हणून ही साखर जी आहे ना ती चाळून घ्यायची आहे चांगली. आणि उरलेली साखर साखरेमध्ये चहामध्ये वापरू शकता. आणि आता हे तूप मी तुम्हाला ग्लासामध्ये सुद्धा मोजून दाखवते. तर तूप आहे ना मी बरोबर 200 ग्रॅम तूप घ्यायचं आहे, पण मी इथे 160 ग्रॅम घेतलेलं आहे. तर जर 200 ग्रॅम घेतलं तर हा ग्लास आहे ना तो पूर्ण भरून जाणार आहे. अगदी अर्धा इंच राहणार आहे. आणि हे बघा मी आता ह्याला बेसन भाजून घेणार आहे. त्यासाठी आहे ना हीच कढई घेतलेली आहे, ज्याचा तळ एकदम जाड असेल अशी कढई घेतलेली आहे. आणि यातील अर्ध तूप घालून घ्यायचं आहे, सगळं तूप घालायचं नाही आहे. आता गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम आहे, जेणेकरून ही कढई आणि हे तूप चांगलं तापलं जाईल. आता मात्र हे तूप चांगलं तापलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी पूर्णपणे लो केलेली आहे. आपण जेव्हा हे बेसन या तुपामध्ये घालू ना तेव्हा हे बघा साईडने जे हे तूप आहे ना ते असं बुडबुडे आले पाहिजेत, म्हणजेच हे तूप चांगलं तापलं गेलेलं पाहिजे. परंतु एकदम धूर येईपर्यंत खूप तापलं गेलं नाही पाहिजे, ज्यामुळे हे बेसन टाकल्या करपून निघेल आणि म्हणूनच याची काळजी घ्यायची आहे. आता चमच्यानेच हे मिश्रण चांगलं व्यवस्थित असं ढवळून घेतलं. याच्या गुठळ्या झाल्या ना तर अगदी हलक्या हाताने या चमच्यानेच मोडल्या जातात. तर गुठळ्या मोडण्यासाठी जर जास्त हार्ड असतील तरच तुम्ही पोटॅटो स्मॅशरसुद्धा वापरू शकता. आत्तापर्यंत बरोबर मला 15 मिनटं झालेली आहेत आणि 15 मिनटांनी थोडा रंग बदललेला आहे बेसनाचा या. पण तरीही आता हे जे उरलेलं तूप आहे ना ते बेसन पीठ मी बाजूला करून घेतलं एका बाजूला आणि थोडा खड्डा करून घेतला आणि त्यामध्ये हे तूप घालून घेतलं. आता हे तूप मी इथे सगळं घालून घेतलेलं आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच हे बेसनाचे लाडू बनवताय ना तर थोडं 50 ग्रॅम तूप कमी घ्यायचं आहे, म्हणजे 2-3 चमचे तूप थोडं कमीच घ्यायचं आहे. लागलं तर तुम्ही कडून मागून ओतू शकता. आता हे बेसन छान असं भाजून घेतलेलं आहे. हे संपूर्ण बेसन भाजण्यासाठी मला बरोबर 20 मिनिटांचा वेळ लागलेला आहे. आणि 20 मिनिटांनी तुम्ही बघाल ना हे बेसन पीठ एवढं मस्त असं भाजून झालेलं आहे. याचा कलरसुद्धा परफेक्ट असं झालेला आहे. काश माझ्याकडे जर आयफोन असता तर तुम्हाला याचा परफेक्ट कलर मी दाखवू शकले असते, पण काय माझ्याकडे आयफोन तर नाही आहे ना. माझ्या मोबाईलमधून थोडासा कलर डिफरंट दिसतोय. तर इथे आहे ना तुम्ही हे जर 1 किलोच्या प्रमाणात बेसनाचे लाडू जर बनवलेत ना तर तुम्ही मोठी कढई किंवा मोठ्या पातेल्यामध्ये हे एकत्र एकदम बेसन भाजू शकता. पण माझ्याकडे असलेली ही मोठीच कढई आहे आणि अर्धा किलोचेच लाडू बनवते मी, त्यामुळे हे एकत्र मी एकदाच भाजून घेतलेलं आहे. पण तुम्ही मात्र मोठ्या कढईमध्ये हे 1 किलोचे लाडू जर बनवले तर भाजून घ्यायचं आहे. आता हे मी कढई उतरून घेतलेली आहे. गॅस बंद केला. गॅस अजिबात वाढवून हे बेसन भाजवायचं नाही आहे. कमी गॅसवरतीच लो फ्लेमवरतीच आपल्याला हे बेसन भाजायचं आहे. आणि हा परफेक्ट कलर बघा मी इथे फोटो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आता हे मिश्रण एकदम थंड होऊ द्यायचं आहे. तर या कढईमध्येच ठेवायचं नाही आहे, कारण कढईच्या हीटने या बेसनाचा रंग डार्क होऊ शकतो. म्हणून हे थोडं कोमट झाल्यानंतर किंवा थोडं गरम असतानाच मी असं परातमध्ये हे बेसन काढून घेते. आणि तुम्ही टाकताना या बेसनाचं टेक्स्चर बघू शकता, अगदी आईस्क्रीम टाकते असंच वाटतंय. आणि ते जेव्हा बेसन परफेक्ट असं भाजलं जातं ना तेव्हा वाटतं की सतत ते भाजतच राहावं, एवढं मस्त दिसतं. आणि असंच दिसायला लागलं ना की समजावं हे बेसन आहे ना परफेक्ट भाजलं गेलेलं आहे. आता हे बेसन थंड करून घ्यायचं आहे. तुम्ही पंख्याखाली ठेवून 2 ते 3 तास थंड करून घेऊ शकता. पूर्ण थंड झालेलं आहे. आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि इथे पिठी साखर घालून घ्यायची आहे. पिठी साखर मात्र घालताना थोडी थोडी करून घालायची आहे, एकदम सगळी घालून घ्यायची नाही आहे. तर थोडी थोडी करून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करताना अजिबातच त्रास होत नाही. हे बघा एकदम मस्त अशी मिक्स होते ही पिठी साखर. तर आता हे ही पिठी साखर एकदम व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे. आणि माझ्याकडील बेसन तुम्ही बघितलं कमी होतं, त्यामुळे मी 2 ते 3 टेबलस्पून पिठी साखर ठेवलेली आहे शिल्लक. तर तुम्ही इथे जर चव चाखून बघायची तुम्हाला सवय असेल तर तुम्ही चव चाखून त्याप्रमाणे पिठी साखर वापरू शकता. आता हे बेसनाचे लाडू अजिबात वळले जातात, परंतु ते रेलतात, म्हणजे असे पेढ्यासारखे होतील ते आत्ताच करून ठेवले तर. मग काय करायचं आहे, डबल बेसनचे लाडू बनवण्यापेक्षा बेटर हे आहे की हे जे मिश्रण आहे ना ते असं एकसारखं असं व्यवस्थित पसरवून ठेवायचं आहे परातमध्ये आणि रात्रभर झाकण ठेवून हे असंच ठेवून द्यायचं आहे. काही करायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी काही होतंही नाही. तर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ते सांगते.
जेव्हा आपण बेसनचे लाडू वळायला घेतो तेव्हा आहे ना, खरं तर वातावरणावरती सुद्धा हे लाडू डिपेंड आहेत. म्हणजे थंड वातावरण असेल तर तूप आहे ना, तो आकसला जातो. कोणतंही असू दे, गावठी तूप असू दे, म्हणजे साजूक तूप असू दे किंवा डालडा असू दे, तो आकसला लवकर जातो आणि हे लाडू वळता येतात चांगले. पण तेच जर गरमी असेल, हीट असेल, उष्णता जास्त वाढली असेल ना, तर तापमानानुसार आहे ना, हे जास्त लाडू वळताना म्हणजे रेलतात, म्हणजे असे सैल पडतं ते मिश्रण आणि लाडू वळता येत नाही. किंवा कधी कधी काय होतं, आपल्याला जेव्हा वाटतं की याच्यामध्ये थोडं तूप जास्तीचं पडलंय किंवा पिठी साखर जास्त झालीये, तेव्हा ते मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. आणि तरीही तुम्हाला वाटलं की हे लाडू वळले जात नाहीयेत, खूपच मिश्रण अगदी पातळ झालेलं आहे, तेव्हा काय करायचं आहे ते सांगते. तेव्हा काय करायचं आहे, घरामध्ये सगळ्यांच्या बेसन पीठ तर असतंच, तर ते बेसन त्या जेवढं पीठ हवं आहे, बेसनचं आवश्यक आहे ना तेवढं घ्यायचं आहे. ते भाजायचं आहे कढईमध्ये अगदी मंद आचेवरती, खरपूस अगदी घमघमाट वास सुटला पाहिजे असं चांगलं भाजायचं आहे. बिना तूप घालता भाजायचं आहे आणि ते बेसन चांगल्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर. आणि ते बेसन मग त्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे, म्हणजे हे लाडू आहेत ना छान असे वळता येतात. तर बरोबर दुसऱ्या दिवशी हे झाकण मी उघडलेलं आहे. हे झाकून ठेवलेलं मिश्रण तुम्ही बघाल तर आता पूर्ण घट्ट झालेलं आहे. यातील जे तूप आहे ते आकसलं गेलेलं आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की घट्ट तूप घ्यायचं आहे, पातळ तूप घ्यायचं नाही, ज्यामुळे हे तूप आकसलं जातं आणि आपला पदार्थ बिघडत नाही. आता हे हलक्याच हाताने अगदी मी छान अशा गुठळ्या मोडून वेळेला आहेत, अजिबात जास्त वेळ लागलेला नाहीये. तर इथे लावण्यासाठी आहे ना मी पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. पण जास्त प्रमाणात दिवाळीचा फराळ बनवायचा असतो त्यावेळी तुम्ही काजू, पिस्ता, आणखीन मगज बी असं एकत्र या मिश्रणामध्ये घालून आहे ना त्याचे लाडू बनवू शकता. कारण प्रत्येक लाडवाला हे असं कोण लावत बसतं ना, कारण दिवाळीमध्ये तर 2-3 किलोचे लाडू सुद्धा बनवायचे असतात. तर मी मात्र थोड्या प्रमाणात बनवते म्हणून मी असा पिस्ता छान बाजूला लावून घेतलेला आहे. आणि हे लाडू जेव्हा आपण वळतो ना तेव्हा बाकीचे म्हणजे जसे मेथीचे लाडू आपण वळताना दाबून दाबून जसे वळतो की नाही तसे वळायचे नाहीयेत. तर एकाच हाताने बघा मी इथे हलक्या हाताने हे लाडू वळून घेतलेले आहेत. असा थोडासा लाडू हातावरती पंजावरती असा खेळवायचा आहे, ज्यामुळे याचा गोल आकार येतो. तर हे बघा हे लाडू छान असे वळून झालेले आहेत आणि आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि हा व्हिडिओ आहे ना तो बरोबर मी 2 दिवसांनी केलेला आहे. तर तुम्ही इथे बघाल की लाडूने आकार अजिबात बदललेला नाहीये, जसे लाडू आपण वळले होते तसेच्या तसे लाडू राहिलेले आहेत. मुद्दामच मी 2 दिवसांनी लाडूचा हा पुढचा व्हिडिओ केलेला आहे जो तुम्ही आत्ता बघताय. थोडंसं मस्त सजावट केलेली आहे आणि एकसारखे अगदी गोल्डन कलरचे हे लाडू वळून झालेले आहेत. अजिबात पेढ्यासारखे असे बसलेले नाही आहेत, बसके झालेले नाही आहेत किंवा तूप बाहेर आलेलं नाही आहे. असं परफेक्ट असं हे प्रमाण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि हा लाडू तोडून दाखवते, अगदी अलगद तोडला जातोय आणि दळण आपण सरसरीत काढल्यामुळे याचं जे टेक्स्चर आहे ना लाडवाचं ते अगदी रवाळ आहे, म्हणजे टाळ्याला चिकटणार नाही असं आणि चवीला सुद्धा. तर हे लाडू आता बनवून झालेले आहेत. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.